नमस्कार मित्रांनो, वयाची 40 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आयुष्य एका वेगळ्याच वळणावर येऊन उभे राहते. तरुणपणाचा जोश अजूनही असतो, पण त्यासोबत अनुभवांची शिदोरीही जमा झालेली असते. या वयापर्यंत आपण अनेक चढ उतार पाहिलेले असतात. काही स्वप्ने पूर्ण झालेली असतात, तर काही अपूर्ण राहिलेली असतात. काही माणसे आयुष्यभरासाठी सोबत राहतात, तर काही आठवणी बनून दूर निघून जातात. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, 40 नंतर आनंदी आणि समाधानी आयुष्य जगायचे असेल तर काही सवयी, काही विचार आणि काही गोष्टी कायमच्या सोडाव्या लागतात. आज आपण अशाच 8 गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या वेळेवर सोडल्या तर उर्वरित आयुष्य अधिक शांत, सुंदर आणि यशस्वी होऊ शकते. चला तर आपण जाणून घेऊया त्या 8 गोष्टी कोणत्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न. अनेक लोक आयुष्यभर इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात व्यस्त असतात. कोण काय म्हणेल, कोणाला काय वाटेल, लोक नाराज तर होणार नाहीत ना, याच विचारात ते स्वतःचे सुख विसरून जातात. पण सत्य हे आहे की जगातील प्रत्येक व्यक्तीला आनंदी ठेवणे अशक्य आहे. त्यामुळे 40 नंतर स्वतःच्या मनालाही महत्त्व द्या. जिथे गरज असेल तिथे नम्रपणे नाही म्हणायला शिका. आता दुसरी गोष्ट काय आहे ती आपण जाणून घेऊया. दुसरी गोष्ट म्हणजे निरर्थक तुलना करणे. आजच्या काळात सोशल मीडियामुळे लोक सतत स्वतःची तुलना इतरांशी करतात. कोणाकडे मोठे घर आहे, कोणाकडे महागडी कार आहे, कोणाचा व्यवसाय जास्त चालत आहे. पण प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो. दुसऱ्यांच्या यशाकडे पाहून स्वतःला कमी लेखण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे शरीराकडे दुर्लक्ष करणे. 40 नंतर शरीर आपल्याला स्पष्ट संकेत देऊ लागते. थकवा लवकर येणे, वजन वाढणे, सांधेदुखी किंवा रक्तदाब वाढणे अशा समस्या दिसू लागतात. म्हणून या वयात आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यासाठी नियमित चालणे, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि वेळोवेळी तपासणी ही सवय बनवा. चौथी गोष्ट म्हणजे जुन्या आठवणींचे ओझे. तर मंडळी, काही लोक भूतकाळातील चुका, अपयश किंवा दुःखद प्रसंग विसरू शकत नाहीत. ते सतत त्यांच्या गोष्टींचा विचार करत राहतात. पण गेलेला काळ परत येत नाही. त्यातून धडा घ्या, पण त्याला आयुष्याचा कैदी बनवू देऊ नका. वर्तमानात जगायला शिका. पाचवी गोष्ट म्हणजे राग. राग आणि अहंकार. वाढत्या वयानुसार माणूस शांत व्हायला हवा, पण अनेक जण उलट अधिक चिडचिडे होतात. प्रत्येक गोष्टीत स्वतःचं बरोबर असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे नाती कमकुवत होतात. कधीकधी शांत राहणे आणि समजून घेणे हे जिंकण्यापेक्षा अधिकच मौल्यवान असते. सहावी गोष्ट म्हणजे पैशाचा दिखावा. तर मित्रांनो,
खरे श्रीमंत लोक हे पैशाचा आवाज करत नाहीत. अनेक जण फक्त इतरांना प्रभावित करण्यासाठी अनावश्यक खर्च करतात. पण भविष्यातील सुरक्षिततेसाठी बचत आणि गुंतवणूक ही अधिक महत्त्वाची आहे. वय वाढत असताना आर्थिक स्थैर्य ही सर्वात मोठी ताकद बनते. 7वी गोष्ट म्हणजे नकारात्मक लोकांची संगत असणे. तर मित्रांनो, काही लोक सतत तक्रारी करतात, निराशा पसरवतात आणि इतरांचे देखील मनोबल खच्चीकरण करतात. अशा लोकांच्या सहवासात राहिल्यास आपली विचारसरणीही नकारात्मक बनते. म्हणून प्रेरणादायी, सकारात्मक आणि चांगले विचार देणाऱ्या लोकांच्या सहवासात राहा. आणि आता 8वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची स्वप्ने विसरणे. तर मित्रांनो, अनेक लोक कुटुंब, जबाबदाऱ्या आणि कामाच्या धावपळीत स्वतःच्या आवडीनिवडी मागे टाकतात. पण आयुष्य फक्त जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी नाही. तुम्हाला जे आवडते त्यासाठी वेळ काढा, नवीन कौशल्य शिका, प्रवास करा, पुस्तकं वाचा किंवा एखादा छंद जोपासा. आयुष्याचा आनंद घेणेही तितकेच आवश्यक आहे. तर मंडळी, मित्रांनो, 40 वर्षे म्हणजे आयुष्य संपण्याची वेळ नाही, उलट नव्याने सुरुवात करण्याची सर्वोत्तम वेळ आहे. अनुभव, शहाणपण आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर पुढील आयुष्य अधिक सुंदर बनवता येते. म्हणूनच आजपासून ठरवा, जे तुमच्या आनंदात अडथळे आणते ते सोडा आणि जे तुमच्या जीवनात शांती, समाधान आणि प्रगती आणते त्याला स्वीकारा.